मुंबईमध्ये पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आलेत। प्रभादेवीमध्ये सुशोभीकरणावरून वाद निर्माण झालाय आणि ठाकरे शिंदेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकलेत। प्रभादेवीत काय घडलं पाहूयात। अरे थांबा ना यार। हा कार्यकर्त्यांमधला राडा शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील आहे। मुंबईच्या प्रभादेवीत सर्कलच्या सुशोभीकरणावरून वादाची ठिणगी पडली। इथले स्थानिक आमदार ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत आहेत, तर याआधी शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आमदार होते। पण या कामाची वर्क ऑर्डर आमच्याकडे असल्याचा दावा दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आहे। त्यामुळे प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणाचं काम ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी थांबवल्यानं वाद झाला। 10 दिवस झाले हे काम सुरू आहे। अचानकरित्या काही लोक तिकडे आले आणि ते काम बंद करायला लागले। तिकडचा ती ताडपत्री फाडायला लागले, टाईल्स तोडायला लागले की काम नाही करायचं, तुम्ही आमदाराची परवानगी घेतलात का? अरे महापालिकेचं काम कशासाठी कोणाची परवानगी घेण्याची गरज आहे? आज आम्ही काम करताना कुठेतरी अडथांडी करायचा प्रयत्न होता। वर्षभर आमदार निवडून आलाय, आज त्याला जर काम करायचं होतं तर त्यांनी आमदार निधी वापरून ते काम करायचं होतं। आम्ही पाठी लागून हा निधी आणला आणि आज काम महापालिकेच्या वतीने करण्यात आलंय। आज महापालिकेचं काम जेव्हा चालू आहे तर आमदाराचा काय संबंध येतो? प्रभादेवीमध्ये काल रात्री उशिरा शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आले, ते एका सुशोभीकरणाच्या कामावरून एकमेकांवर जिथे जिथे भ्रष्टाचार होईल त्यांना आम्ही नडू। हे प्रकरण दादरच्या पोलीस स्टेशनमध्येही पोहोचलं, पण पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला। याआधी 2022 मध्ये प्रभादेवीत गणपती मिरवणुकीत वाद झाला होता। त्यावेळी तत्कालीन आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या परिसरात गोळीबार केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केला होता। आता पुन्हा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आमने सामने आलेत। निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।